उदय सामंत आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आदित्य ठाकरे यांनी पंकजाताई मुंडे यांना एक पत्र दिलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की नवीन महाबळेश्वर कुठेतरी होऊ देऊ नका। एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, कुठेतरी विरोध करायचा म्हणून विरोध आहे असं वाटतं तुम्हाला की काय नेमकं तुमची भूमिका काय? सरळ आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा प्रकल्प आहे म्हणून विरोध करायचा। मला असं वाटतं की आपण जर त्या परिसरामध्ये गेला आणि नवीन महाबळेश्वरची आखणी जर बघितली तर तुम्हाला देखील अभिमान वाटेल असा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू आहे। आणि म्हणून मी अनेक वेळा आपल्यासारख्या मित्रांना मी आता विनंती करतोय की अशा पत्रकार परिषदा झाल्यानंतर, अशा मागणी झाल्यानंतर तुम्ही एक टीम तयार करावी, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करावं आणि तुम्हाला खरं मनापासून काय वाटतं ते महाराष्ट्राला दाखवावं, अशी आता आमची भूमिका बनलेली आहे आणि ती विनंती देखील आहे। नक्कीच निधी वाटप झालेला आहे आणि कुठेतरी कमी निधी एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना मिळाला अशा पद्धतीच्या बातम्या समोर येतात। नेमकं वास्तव काय आहे? तुम्ही पण माझंच उदाहरण आपल्याला देतो। आमच्याकडे जी इन्सेंटिव्हची योजना आहे त्याला मागच्या वेळी 3,000 कोटीची तरतूद होती, यावेळी 6,000 कोटीची तरतूद झालेली आहे। आमच्याकडे ॲक्विजिशनला कधीही महाराष्ट्र शासन पैसे देत नव्हतं, यावेळी 1,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। मराठी भाषेचा देखील मी मंत्री आहे, मागच्या वेळी 71 कोटी रुपये त्याचं बजेट होतं, ते 225 कोटी रुपये झालेलं आहे। मग कमी काय झालं? त्याच्यामुळे काही लोकांना आमच्यावर टीका करण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही। शेवटी त्यांच्या नेत्यांना दाखवावं लागेल की ते आमच्यावर टीका करतात, नाहीतर त्यांची पदं जाऊ शकतात। त्याच्यामुळे हा टीकेचा सगळा जो काही प्रकार आहे तो त्याच्यातच चालू आहे। तुम्ही संगमेश्वरला सुद्धा गेला होतात, काय नेमकी पाहणी झाली आणि काय संभाजीराजे यांच्या त्या वाड्याबद्दल केलं जाणार आहे सरकारकडून? कालच मुख्यमंत्री मोदी यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ते जे जमीन मालक आहेत त्यांच्या सगळ्या नातेवाईकांशी मी मुख्यमंत्री मोदयांशी बोलणं करून दिलेलं आहे। मी स्वतः पालकमंत्री म्हणून त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे। पूर्वी देखील 5 कोटी रुपयाला मंजूर झालेले आहेत। पहिल्या टप्प्याचं काम सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि ही जी 5 एकर जागा आहे ती 5 एकर जागा देण्याच्या संदर्भातली भूमिका हे सगळे तिथले जमीन मालक घेत आहेत। फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं 1100 सालापासूनचं जे अस्तित्व त्या ठिकाणचं आहे ते अबाधित ठेवावं, आम्हाला देखील थोडी जमीन सोडावी आणि त्याला स्वतः मुख्यमंत्री महोदय ॲग्री आहेत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आत्ता या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेतलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अतिशय लवकर होण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री या नात्यानं स्वतः पुढाकार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। संभाजी महाराज यांच्याबाबत आता अबू आझमी यांनी ट्विट केलेलं आहे, निलंबनानंतरचं हे ट्विट आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी अभिवादन केलं आहे। कुठेतरी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल अबू आझमींनी जर छत्रपती संभाजी महाराजांसमोर ते नतमस्तक झाले असतील, त्यांना अभिवादन केलं असेल तर ठीक आहे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत। पुन्हा येण्याची तयारी यासाठी मला ते माहीत नाही, आजच्या ट्विटबद्दल मी बोलतोय। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की सध्या जे राजकारण सुरू आहे त्यामध्ये नेमकी सरकारची भूमिका काय असणार आहे? कारण विरोधक ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करतात, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडलेला आहे, बीडमध्ये जे काही सुरू आहे, बरेचसे व्हिडिओ नेत्यांच्या समोर येतात, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर। मला असं वाटतं हे सगळे प्रकार विधानसभेच्या अगोदर करून झालेत। आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत। विधानसभेचं अधिवेशन झाल्यानंतर त्यांचा हा आवाज कमी होईल, कारण विधानसभेमध्ये आवाज जर त्यांनी उठवला नाही, आमची बदनामी केली नाही, आमच्यावर टीका केली नाही, शेवटी त्यांचे नेते त्यांना विचारणारे आहेत। मग शेवटी असं होईल की ते जर आमच्यावर काही बोललेच नाही तर हे पण तिकडे चालले की काय? त्याच्यामुळे आमच्यावर त्यांना बोलावं लागतं, आमच्यावर टीका करावी लागते, तो लोकशाहीतला भाग म्हणून आम्ही स्वीकारतो। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।